नमस्कार भावनो, आज आपण डायरेक्ट कोल्हापूर टीएचं ग्राउंड कसं असतं काय काय असते हे आपण बघणार आहोत. सर वेळ नाही घालवता आपण आजच्या टॉपिककडे वळूया. हे भावनो असा हा हायवे असतो, हे आपल्याला पण माहीत आहे. हायवेवर बसवतात अगोदर तर असा बसवतात. इथनं एंट्री गेट आहे भावनो, हे तुम्ही बघू शकता. एंट्री गेट इथनं आतमध्ये नेलं जाते. ठिकाण सकाळी 5 वाजता सांगितले. 12 वाजल्यापासून लाईनिंग चालू होत्यात. 12 वाजता त्याच्यानंतर इथनं आत नेणार, इथं बसवणार. इथं भावानं बसायची सोय ग्राउंडवरला असते भावानं. काहीतरी खाली बसाय घेऊन जावा, मुद्दाम बजवत्यात हे लक्षात ठेवा भावानं. भिजलेला असते. त्याच्यानंतर भावानं इथं जास्तीत जास्त वेळ भावानं इथं बसवलं जाते. त्याच्यानंतर तुम्हाला इथनं मग बॅच तयार करतात. 350 ते 250, 250 ते 350च्या भावानं बॅच तयार केल्या जातात. त्याच्यानंतर इथनं डायरेक्ट असं तुम्हाला नेणार. व्हॉलीबॉलचं इथं एक मैदान आहे, याच्यावर तुम्हाला बसवणार. इथं व्हॉलीबॉलचं इथं मैदान आहे. त्याच्यानंतर इथं बॅचा तयार करणार, पोरं सोडणार. इथं बॅचा तयार करतात 250 ते 350. नशीब आपलं 350च्या बॅच. आणि त्याच्यानंतर इथं बॅचा तयार झाल्या. इथनं डायरेक्ट समोर तुम्हाला ग्राउंडच्या मध्ये आणता. इथं ग्राउंडच्या मध्ये आणून तुम्हाला इथं बसवणार. आपल्या पुढचा ट्रूप भावानं पळत असते, तुम्ही बघू शकता. इथनंही बघू शकताय आणि इथनंही बघू शकताय भावानं. थोडं लक्षात ठेवा, इथं जेव्हा बसणार इथं तेव्हा मॅक्सिमम करून पुढच्या लाईनीत बसा. 20च्या करतात काय 10च्या करतात हे लाईनी तुम्ही लक्षात ठेवा. आणि मॅक्सिमम इथं पुढं बसा, कारण इथनं जेव्हा उठवून इथं आणतात तेव्हा ह्याच लाईनी उठवून इथं आणतात. इथं जो पुढं आहे तो इथं पुढे येतोय भावानं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही बसवले बॅचा तयार झाल्या. त्याच्यानंतर परत उठवणार. इथनं असं फिरवून आणणार आणि परत ह्या स्टार्टिंग पॉईंटवर इथं भावानं लाईनिंग करणार. परत आहे त्या इथल्या लाईनिंग परत इथं येणार. इथं बसवल्यानंतर खाली बसायला लावणार भावानं. बसायला लावतात इथं बसल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे काय, बसल्यानंतर पूर्ण टेकून बसायचं नाही भावानं. बसा सांगतात मांडी घालून, पण नॉर्मल टेका. पण गो म्हटलं की डायरेक्ट आपली पुरती पाहिजेत की डायरेक्ट झाट दिशेनं पाऊल खाली ठेवायचं आणि पळायचं. एवढं भावानं तयार ठेवा. आणि हा कॉर्नर आहे, हा भावानो एवढा खतरनाक कॉर्नर आहे. इथनं 100 ते 150 मीटर अंतरावर हा कॉर्नर आहे. हा कॉर्नर जर तुम्ही मारा नसला सरळ तर इथं पडणार 100% इथं पडतातच पोरं. मी पडलोय म्हणून सांगतो. एक बाजू पूर्ण सालाट द्या भावानं इथं. त्यामुळे भावानं इथं पडू नकोस, एवढं लक्षात ठेवा. पडायचं नाही. एक वेळ भावानं इथं गर्दी झाली तर लांब नाही, ह्या साईडनं मारा भावानं ग्राउंड. इथनं इथपर्यंत ग्राउंड ह्या साईडनं मारा. पण इथनं झाल्यानंतर परत आतनं डाव्या साईडनं ग्राउंड मारा, एवढं लक्षात ठेवा भावानं. जर तुम्ही डाव्या साईडनं जर इथनं पळायला चालू केला तर ही पोरं सरळ इथं जातात आणि तुम्ही पडू शकता भावानं. समोरचा पडला तर आपण त्याच्यात पडू नये म्हणून भावानं एवढं लक्षात ठेवा. आपण पडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. रनिंग भावानं काय एवढं हार्ड नसते, सांगतात मुलं. एवढं असते तेवढं असते, पण भावानं गेल्याशिवाय कळत नाही. आणि प्रयत्न करा भावानं. कोल्हापूर एरो येणारच आहे, परत ॲडमिट कार्ड आलेलेच आहेत आज. तर भावानं कोल्हापूर टीएला जावा. परत कोल्हापूर एरो आपला आहेच. कोल्हापूर टीएचा अनुभव घेतला की तुम्हाला कोल्हापूर एरो सोपा जाणार आहे. आता आमचा विषय असा आहे की आपल्याला कोल्हापूर टीए मारायचा आहे. कोल्हापूर एरोचं आमचं वय संपले, त्यामुळे आपण टीएचा कसा हा कॉर्नर मारला. हा कॉर्नर मारल्यानंतर परत यायचं. पहिला राऊंड फास्ट वडा भावानं, दुसरा राऊंड परत नॉर्मल पोरांच्यातनं, तिसरा आणि चौथा राऊंड परत फास्ट. एवढं भावनं लक्षात ठेवा. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत इकडे डॉक्युमेंट म्हणतो बीम पुलअप्स ते मारा, जम्पिंग जॅक्स ते नसते ते मारा, तिकडे नेतात भावनं. एवढं लक्षात ठेवा. तिथनं पुढे नेतात. त्यानंतर डॉक्युमेंट बी दुसऱ्या दिवशी चेक होतील. डॉक्युमेंट पण घेऊन जावं भावनं. आता मागितल्यात म्हटल्यावर तपासणारच. एवढाच विषय भावनं. कोल्हापूर टीए 2 चान्स आहेत भावनं, 16 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर. 18 नोव्हेंबरला भावनं तमिळनाडू त्या भावनं 18 नोव्हेंबरला. एवढं लक्षात ठेवा. जर इथं बसा नसलं, जर फायनान्शियल कंडिशन असली तर तुम्ही 18 तारखेला परत तमिळनाडू जाऊ शकताय. एवढं लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावनं. जय हिंद.